संभाजी महाराजांचं बलिदान असल्यामुळं आम्हाला काय फिरता आलं नाही कुठे, रंगपंचमी पण खेळता आलं नाही, म्हणून आम्ही चाललो फिरायला रंकाळ्यावर. प्रत्येक हिंदू बांधवांनी संभाजी महाराजांचं बलिदान मास पाळच पाहिजे. आलो बघा रंकाळ्यावर. रंकाळ्याच्या कमानीच पण व्हिडिओ घेतलो. रंकाळ्याची कमानी अशी दिसलं का नाही, मग आला म्हणून रंकाळा. एवढं चटकं लागाल तित काय सांगूच नका. बलिदान मास पाळलेलं आणि ऊन तर एवढं लागाल तर की काय सांगूच नका. काय विषय नाही, आपल्या संभाजी महाराजांमुळे आपण आहे इथं, नाहीतर नसतो. पण रंकाळा आल्यावर असं 5 मिनिटं बसलेलं उगा एवढं भारी वाटलं की काय सांगू नका. लोकेशन तर लय मस्त झालेलं. मग काय ज्यूसवर पण दणका दिला. ज्यूस पण पिऊन घेतलं बघा असं गरगरीत. ऊन तर लय तापालतं, मग ज्यूस प्यायला लय भारी वाटलं. डॉगेश बाई कसा झोपलेला बघा गरगरीत झाडाखाली. तेवढ्यात काय बारकीपूर असं घसरगुंड्या पाळणं ते खेळालते. आमची बारकाची पण आठवण झाली. बारक्या पणाची आठवण झाली बघा. गेले ते दिवस राहिले ते आठवणी भावानो खरोखर. आजा बघा कसं खेळालाय झोकाळा. मँगो ज्यूस पण पिऊन घेतलं बघा. ताण तर काय भागन झालते. मँगो ज्यूस पिल्यावर जरा बरं वाटलं. शरीराला चांगलं असते हे ज्यूस पिल्यावर. रंकाळ्यात त्यानं आमचं फिरून झाला आणि नाश्त्यावर पण दणका दिलं बघा. नाश्ता त्यानं करून घेतलं सुशाने मी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जाता आपल्या भावाला फॉलो करून जावा.